कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। जी त्यांनी त्यांच्या पद्धतीने वापरायची, त्यांच्या पद्धतीने सोडायची की कलेक्टरांच्या घरातली आहे। माझा बोलायचा उद्देश समजता आहे, हे लोकांच्या हितासाठी मी तयार केलेला महामंडळ आहे आणि त्या महामंडळमध्ये टॅक्सेस वरती या सगळ्या गाड्या चालू आहेत आणि अशा पद्धतीचा दुरुपयोग होत असेल स्वतःच्या खासगी कामासाठी तर हे चुकीचं आहे। हे तुम्हाला मान्य आहे का? ठीक आहे, तुम्हाला आदेश आला कलेक्टर ऑफिस मधला म्हणून तुम्ही इम्प्लिमेंट केला, सगळं मान्य मला, पण हे योग्य आहे का? तुम्हाला पडते काय सांगा? तुम्ही एक चेअरवर पर्सन म्हणून बसलाय, ह्या तालुक्याची जबाबदारी तुमच्याकडे आहे, तुम्हाला योग्य वाटते काय? पण आज बंद झाल्यामुळे लोकांना शाळेसाठी चालत जायला लागते ना। आता तुम्हाला माहिती आहे लांजा राजापूर, मी तुम्हाला सांगतो लांजा राजापूर रत्नागिरी इथं पण आता हे संदर्भात टेकअप चर्चा चालू आहे, तुम्ही माहिती घ्या। आता धेंगारे चालू आहे तिथं, आता तिथं पण माणसं आम्ही पाठवले। ही कुठली पद्धत झाली? एखादा मुख्यमंत्री आला त्याच्या सोयीसाठी तुम्ही 50-50 गाड्या देताय, त्याच्यात मी काय म्हणतोय खाजगी तुमचं काम, तुमच्या खाजगी गाड्याचा प्रॉब्लेम नाही हो, तुम्ही वापरा ना, 50 ना 500 वापरा, आम्हाला काय घेणं देणे, पण तुम्ही सरकारी मालमत्तेला तुम्ही असं वापरताय, कुठली पद्धत झाली? आता त्या गावात 50-50 गाड्यांची कमी झाली तर त्यांचा जो झाला ना गावातला येणारा विद्यार्थी त्याचा त्या एज्युकेशनचा ठिकाणी येणार तर भरपाई देणार काही मुख्यमंत्री? हे चुकीचं आहे। मी बघा मुख्यमंत्री जरी आमचा जर पार्टीचा असला किंवा आमच्या महाविकास आघाडीचा असला तरी सुद्धा मी चुकीचाच बोलेन। जर चुकीचं आहे तर चुकीचं आहे, तुम्ही वैयक्तिक कारणासाठी वापरू नका ना। तुम्ही आलाय म्हणून हे करायचं, तुम्ही आला म्हणून ते करायचं, अरे काहीतरी सेन्सिबल काम केलं पाहिजे ना साहेब। तुम्ही सगळ्यात मोठा गोष्ट माहिती काय साहेब, तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून ह्या महामंडळाचं तुम्ही नेतृत्व करताय आणि आम्ही तुमच्याकडे त्या विषयात का चर्चा करतोय की साहेब हे चुकीचं आहे। तरी तुम्ही त्यातून सांगितलं की त्यातून पण आताही आमचं तेच कळलं, आज आपल्याला काय, आज जरी आपण ग्रामपंचायतीला पत्र दिलेली आहे की आज अशाच्या गाड्या सुटणार नाही, तरी त्यातून काय सोडता येतात त्यावर माझी चर्चा चालू आहे, तरी त्यातून 4 वाजता आता परत सोडायला चालू केलं आमच्याकडनं कधीच। तुम्हाला समजतंय, तुम्ही सहकार्याच्या भूमिकेत आहात, पण जर तुमच्यावरती जर अशा पद्धतीचा प्रेशराईज होत असेल ना की 50 गाड्या द्या, 100 गाड्या द्या तुमच्या डेपोतनं, तर तुम्ही तरी काय करणार? तुमच्याकडे जोर जबरदस्ती केली जाते ना। आता महामंडळाच्याकडे काय आर्थिक बजेट आहे ते आम्हाला माहिती आहे आणि काय झेलताय, पगार किती भेटतोय, काय भेटतोय आम्हाला सगळं समजतंय। पत्री फाटली त्याच्या गाडींचे तरी सुद्धा दुरुस्तीला पैसे नाहीत, पण राज्याचे मुख्यमंत्री आले म्हणून महिलांना तिथे न्यायसाठी प्रवासासाठी तुम्ही गाड्या ठेवल्या, म्हणजे तिकडे माफ ठेवलं पाहिजे। आपल्याला मला माझ्या तत्वाला जी वस्तू पटत नाही, मी डायरेक्ट तुम्हाला तोंडावर विचारतो, मी तुमच्या समोरच नाही, मी मुख्यमंत्री असू दे किंवा अजितदादा, मी सगळ्यांसमोर तोच प्रश्न विचारतो, माझी हीच भूमिका असते। पण हे आम्हाला मान्य नाही आणि तुम्ही आज पत्र जरी ग्रामपंचायतला दिला असाल किंवा नगरपालिकेत दिला असेल, त्या क्षेत्रात चालतंय तिथं, तरी सुद्धा त्यांना तो अगोदर इम्प्लिमेंट दिला पाहिजे ना। त्या संदर्भात त्या 2 दिवसातच तुम्ही ह्यासाठी काहीतरी नियोजन करायचं ना, आपण नाही तेवढंच केलं आणि अजून पण मला आता मला सांगा सर, एज्युकेशनचं रिगार्डिंग मी बरोबर आज एखाद्या बाजारात नाही गेला एज्युकेशनसाठी सगळं करू शकत नाही, 3-4 किलोमीटर पोरगा चालत जातं शिकायसाठी। लाईवाली बाबा आहे ना, एक तर गव्हर्नमेंटच्या शाळेला काय अनुदान देत नाही आणि वरनं ती पोरं शिकतायत त्यांना पण चालत करतायत। ही काय परिस्थिती म्हणजे बिकटच चालली होती सगळी। मला तुम्ही ती यादी द्या, मला ती उद्याच्या याच्यामध्ये 1000 रुपयामध्ये मी टाकून देतो की मुख्यमंत्र्यांचा गैरवापर महामंडळावरती दबाव करून लोकांच्या हिताचे प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी लोकांना फसवण्याची कामं झाली सगळी। सर तुम्हाला गोष्ट ग्रामपंचायत जवळ एखाद्या आपल्या गावातला विद्यार्थी आपल्या सरपंचांनी त्या सर्वातल्या आपल्या ग्रामस्थांना वगैरे कल्पना अशी व्हावी म्हणून तुम्ही एक काम करायचं ना, प्रशासकीय शाळेला सुट्टी द्यायची का नाही, शाळेला सुट्टी द्यायची। माझं काय मॅडम तुमच्या हातात काय होतं, महामंडळ तुमच्या हातात होतं, तुम्ही बोलू शकत होता, लोकांनी गैरसोय होते, आम्ही तालुक्याचा प्रतिनिधी तुम्ही करताय, तुम्ही लोकांना तुमची देणारच नाही की बाबा लोकांनी गैरसोय होते, त्याच्या 50 गाड्या आपण जर तुम्हाला देतो तर त्याच्या आम्ही काय केलं पाहिजे, आम्ही लोकांना उत्तर काय देणार, आम्ही तुम्हाला विचारायला तुम्हाला दिला ना महामंडळाच्या मॅडम महामंडळाची अवस्था काही असं आपण त्याच्यात पण असा दुरुपयोग करत असेल तालुक्यात गाड्या किती
830 फेऱ्या बघत गाड्या किती झाल्या? गाडी 120 बरोबर ना, त्यातल्या 50 गाड्या बंद झाल्या. किती गाड्या किती झाल्या? 120 मधून 120 मधनं 90-94 गाड्या आहेत, त्याच्यात पण 50 गाड्या बंद केल्या, 30-40 गाड्या चालू आहेत. आता मला सांगा एक गोष्ट, 65% तुम्ही गाड्या कट केल्यात. तुम्ही लोकांच्या एखाद्या मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमासाठी दिल्या, हे योग्य आहे काय? आता कसं आम्ही लोक तुम्हाला काय विचारतो की महामंडळाचा विषय आहे, त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे आम्ही दुसरा कुठला विचारणार नाही, आणि महामित्राचा विषय विचारणार नाही, आणि दुसरा विषय विचारणार नाही. पण जर 94 गाड्या चालू आहे, त्याच्यातनं 50 गाड्या मुख्यमंत्री हे काय आहे? जसं तुम्ही नाही बोलला तरी आम्हाला बोलायला लागलं. तुम्ही उद्या आवाज देताना काय केला लागेल ना, बोलू शकत नाही. आता काय दिलं पाहिजे? तुम्हाला काय झालं आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असा विषय नाही की फक्त हा डेपोचा डेपो हे सांगितलं 9 डेपोपेक्षा 6 डेपो मध्ये आता हे चालू चर्चा आहे. असेल त्याचं कारण काय? ग्रामीण भागामध्ये आर्थिक व्यवस्था जास्त समतोल राखण्यात यायचं. आर्थिक व्यवस्था तशी नाही आहे की लोकांच्याकडे कॅपॅसिटी नाही, एखादी कार आहे असू शकतात किंवा गाडी पर्सनल करून 500-700 रुपये बदलू शकतात. लोक काय महामंडळाला त्यांना 50 रुपये 10 रुपये आपली सेवा सुरू होते म्हणून त्याचा फायदा घेत आहे. आणि त्याच्यात पण जर असं वस्तुस्थिती निर्माण झाली ना की लोकांना विचार करायला भाग पडेल. आमचा विरोध कुठे आहे की लोकांची गैरसोय होते. आमचा मूळ मुद्दा तोच आहे, तुमच्याकडनं चुकीचं नाही आहे. तुम्हाला वरिष्ठांनी हा ते जीवन करायचंच आहे, तुम्ही बांधलेच आहे. पण तुमच्याकडे जो प्रेशराईज होतो ना, तर तुम्ही वरती वरिष्ठांना सांगा की तुम्ही जेव्हा ह्या अशा पद्धतीचे आदेश काढता ना, तर ग्रास रूटवरनं लोक आमच्याकडे येत आहेत आणि तक्रारी करतायत. मग हे तुमच्या निदर्शनात आणून द्या तुम्ही. हे साहेब हे चुकीचं आहे, हे तुम्ही करताय हे चुकीचं आहे, आणि ह्याला हे आम्ही मान्य करत नाही किंवा आम्ही मानणार पण नाही. लाजीरवाणी बाबा आहे, आणि आज हे महाराष्ट्राला दाखवून दिले की काय हुकुमशाही कशी असते, काय केलं पाहिजे. ताकदीचा वापर केला पाहिजे, पण कुठं? अरे ह्या गरीब लोकांवरती तुम्ही ताकदीचा वापर करताय. साहेब विनाशकांना पण तशा प्रायव्हेट गाड्या लावल्या जातात. विनाशकांसाठी आपण स्वतः आपल्या कर्मचाऱ्याकडून जोड मांडले असे होते ते 100 वर्षाचं काहीतरी करार होता, प्रायव्हेट जागा आहे काही नाही, जागा आहे. शिवसाहेबांशी पण बोललो, याला दोषी कोण होतो? एसटीवाला होतो का? नाही, एसटीवाला नाही का होतं सांगतो तुम्हाला. आता तिथे आपली गाडी जाते गोगाव मार्गावर, रामपूर मार्गावर, तिथे सगळी आपल्या खेडेगावातल्या मुली भगिनी आपल्या सगळ्या उभ्या असतात पिशव्या घेऊन सामान. गाडी आत जात नाही, बाहेर रस्त्यावर उभी राहावी लागते, कारण त्यांना घेणं गरजेचं आहे. पण ती रस्त्यावर उभी राहिल्यामुळे मागून येणारे त्याला शिवीगाळ करतात, त्याच्यात भांडे होतात, समजत नाही. आता तो काय करणार या गोष्टीवर? एसटी वाल्याची चूक नाही, पण त्या प्रायव्हेट गाड्या बंद करायला पाहिजे, सगळं झेलायला लागतं. आजचा तुमच्याकडे आता सविस्तर चर्चेकडे आलो. चर्चेतून मला काही सकारात्मक तुमची भूमिका दिसली, पण मला या सरकारची भूमिका सकारात्मक दिसली नाही. मी ह्या विषयाला उचलून धरणार आहे. स्पष्टता विषय तुम्हाला सांगितलंय, जर का होणारा अत्याचार किंवा अन्याय आमच्या चिपळूणकरांवर होत असेल तर आम्ही त्याला खपवून घेणार नाही, आणि आम्ही त्याचा तोडीस तोड उत्तर देणार. आमचं कसं भूमिका पहिले आम्ही सविस्तर चर्चा करतो, त्याच्यातून काय मार्ग आहे. 120 गाड्यातून 94 गाड्या चालू आहेत, त्याच्यात मग 50 गाड्या फक्त मुख्यमंत्री सांगतो तुम्हाला. आता तुम्ही जो सांगताय ना त्याच्यातच मी तुम्हाला सांगतो, 120 गाड्यांमधलं काही गाड्या मेंटेनन्ससाठी पण आहेत. आपण 94 आपण 100 गाड्या धरूया, 100 गाड्या आहेत, 100 गाड्यातून 50 गाड्या फक्त मुख्यमंत्रीच्या सेवेसाठी सुरू आहे. मग ही अक्षरशः लाजीरवाणी बाब आहे, आणि ही महाराष्ट्रासाठी एक उदाहरण दिलेलं आहे. तुमच्यावरती एखादा अधिकारी या पद्धतीत दबाव आला तर मग तो कलेक्टर का नाही असत, आम्हाला कुणाशी काही घेणे देणं नाही. सगळे अधिकृत असलेले अधिकारी टॅक्सेसच्या जीवावरती पगार दिला जातो. हे माहिती नसेल तर त्यांना आम्ही ही माहिती करून देऊ, पण ह्या अशा भूमिका साहेब आम्ही मान्य करून घेणार नाही. आपली चर्चा झाली आणि त्या संदर्भात आपण अधिकृत माहिती तुमच्याकडनं घेतली आहे, आणि ह्याचा प्रोसिडिंग कसं करायचं आपण येणाऱ्या दिवसात सांगू. मुख्यमंत्र्यांनी जे काही रत्नागिरी जिल्ह्याला एक दिलंय उदाहरण, त्याला उत्तर तर आम्ही देणारच, त्यांना आम्ही उत्तर आमच्या भाषेत देणार किंवा आम्ही आमच्या पद्धतीत देणार, पण हे चुकीचं हे खपवून घेणार नाही.